राज्यात 1 मे पासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून कोपरगाव तहसील प्रशासन यासाठी पूर्णपणे सज्ज झालं आहे। यंदा प्रथमच नागरिकांना आपली माहिती स्वतः भरण्याची स्वगणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिक स्वगणना पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करू शकतात, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। कोरोनामुळे लांबणीवर पडलेली ही जनगणना यंदा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत आहे। नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि माहिती अधिक अचूक मिळावी यासाठी केंद्र सरकारने हे स्वगणना पोर्टल विकसित केलं आहे। कोपरगाव शहर व परिसरात 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार असले तरी त्याआधी नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास प्रक्रिया अधिक सोपी होईल। 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला पुन्हा माहिती देण्याची गरज भासणार नाही। फक्त तुमचा SEID क्रमांक दाखवला की जनगणना प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल। यामुळे नागरिक आणि प्रगणक दोघांचाही वेळ वाचणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांनी दिली। या मोहिमेसाठी कोपरगाव तहसील प्रशासनाकडून 402 प्रगणक आणि 67 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना डिजिटल प्रणालीचं प्रशिक्षण दिलं जात आहे। जनगणना हा देशाच्या विकासाचा आणि नियोजनाचा पाया मानला जातो। शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने आपली नोंदणी करणं आवश्यक आहे। डिजिटल इंडियाचा भाग म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आपणास कल्पना आहे की जनगणना 2027 ही 1 मे पासून सुरू झालेली आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण घरांची गणना करणार आहोत। या गणनेमध्ये 2 टप्पे आहेत। 1 ते 15 हा कालावधी स्वगणनेचा असणार आहे। यामध्ये सर्व नागरिक स्वतःच आपली गणना करू शकतात। याकरता भारत सरकारचे sc.census.gov.in या नावाचे पोर्टल आहे। या पोर्टलवर जाऊन आपण आपली नोंदणी करायची आहे। लक्षात ठेवायचे आहे की एका मोबाईलवरून एकाच घराची नोंदणी होईल। यानंतर आपण कुटुंब प्रमुखाचे नाव प्रविष्ट करायचे आहे। कुटुंब प्रमुखाचे नाव एकदा टाकले की ते बदलता येणार नाही आणि यानंतर 33 प्रश्नांची उत्तरं आपण अचूक आणि योग्य भरायची आहेत आणि त्यानंतर ही गणना पूर्ण झाल्यानंतर एक SEID येईल, हा आपण जतन करून ठेवायचा आहे। हा SEID यानंतर आपल्याकडे ज्यावेळी 16 नंतर आपल्याकडे प्रगणक आपल्याकडे येतील त्यावेळी आपण तो त्यांना द्यायचा आहे, जेणेकरून ते आपल्या गणनेची ते पडताळणी करू शकतील। याबरोबरच जे नागरिक आपली स्वयंगणना करू शकणार नाही त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जायचं नाही आहे। त्याकरता आम्ही 16 तारखेपासून 16 मे पासून प्रगणक नेमलेले आहेत। ते घरोघरी येतील आणि ते आपली जनगणना घरगणना करून घेतील। मी याद्वारे नागरिकांना आवाहन करते की आपण कृपया पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 15 या कालावधीमध्ये आपली स्वतःची स्वगणना पोर्टलवर जाऊन करायची आहे आणि जर का नाही करू शकलात तर आमचे प्रगणक जेव्हा आपल्याकडे येतील तर त्यांना अचूक आणि योग्य माहिती आपण द्यायची आहे। धन्यवाद। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।